ऐका, दरवाजाच्या बाहेर एक दोघं उभा करा, गेटवर एक दोघं तिघं उभा करा आणि टेरिसवर पण दोघं तिघं थांबवा आणि त्यांना सांगा डोळ्यात तेल घालून लक्ष द्यायचं. हलगर्जीपणा अजिबात चालणार नाही आणि सत्या कुठं बाहेर चालला तर आपण सोबत राहायचं, त्याला एकट्याला कुठं पाठवायचं नाही. लक्षात? सत्या, तात्यासाहेब तात्यासाहेब तुम्ही का नको यायला? शतयशी हो. काय चाललंय काय? काय चाललंय काय? कोण उठलं आमच्या लाडक्या कार्यकर्त्याच्या जीवावर? सांगायचं नाही. तात्यासाहेब एक चमचा पाणी आण. माझ्या तर जीवाला लईच घूर लागून राहिले बघा. आता असा अचानक रात्री हल्ला झाला म्हणल्यावर सत्याला काहीतरी झालं असतं तर बिचारा मंजिरीला पण करायला त्रास झालाय बघा. तिची जखम पुन्हा दुखायला लागली. आता तुम्हीच काहीतरी करा. काय रे, रात्री एवढं सगळं झालंय, एक फोन नाही करायचा? अहो तात्यासाहेब, तुम्हाला त्याला त्रास द्यायचा नव्हता ना, आणि म्हणजे एवढ्या रात्रीला उगाच कशाला फोन म्हणून. माझा लाडका कार्यकर्ता आहे, त्या मुलीने प्राणाची बाजी लावली माझ्यासाठी. हा कार्यकर्ता किती झटतोय माझ्यासाठी. या दोघांसाठी मला काही करता नाही आलं तर काय करू या जीवाचं मी? काय रे तू? काय पक्षात नाहीस म्हणजे काय संपलं का सगळं नातं आपलं? एक फोन नाही करायचा? तू पक्षात नाही आहेस, माझ्या मनात आहेस ना? अरे ये म्हणजे ये. चौकाश मंजिरी. बस बस इथे बस. तोही बघ रे. काय बरी आहेस ना? जुनी जखम दुखतोय का? तुमच्यासाठी जीव तुटतो माझा. तुम्ही दोघं जीव आहात माझा. हा तुम्ही एक काम करा, बॅगा भरात चला माझ्यासोबत. इथे तुम्हाला धोका आहे, चला. अहो तात्यासाहेब नको, कारण आम्ही पोलिसात तक्रार केल्या आणि पोलिसांनी 2 हवालदार बी दिलेत आपल्याला प्रोटेक्शनसाठी. पोलीस त्यांचं काम करते, ही माझं काम करेल. हो बलमा. हा तसं आपल्या सगळ्या पोरांना बोलवून घ्या. होतं तसं. घेराव घालायचं, सेफ राहिले पाहिजे. तात्यासाहेब अगदी लगेच धावून आले. पक्ष भिक्ष काहीच बघितलं नाही त्यांनी. ही अशी माणुसकी आहे ना त्यांच्यात, म्हणून लोक मानतात त्यांना. याला म्हणतात राजकारण. शेवटी या साताऱ्याच्या वाघाला माफी मागायला लागलीच. अरे चुकावंच लागलं या जंगलच्या राजा पुढं. काय माने? फक्त मानेनेच असं काय करू नका. माने आडनाव आहे म्हणून मानेचाच वापर करताय काय? हो नाही, काहीतरी बोला की. काळजी काय पण म्हणा, हे सगळं डोकं तात्यासाहेबांचं आहे. तरी म्हणलं अजून तोंड कसं नाही घातलं मधी. अरे डोकं जरी त्यांचं असलं तरी ते चालवलंय कोणासाठी? माझ्यासाठी. अरे माझी काही पत आहे की नाही काय बायको? करेक्ट. अरे गुडविल आहे माझं. हा गुडविल. मेवण्या तुला असा घेऊन गुडविल ना मी आता एक दिवशी. विचार करून बोलत जा. म्हणजे तुझं कौतुक वाटतं. कौतुक कौतुक केवळ कौतुक तुझ्या या कामगिरीचं. खूप महत्वाचं काम केलंयस तू, मोठी जबाबदारी. वर शिफारस करणार आहे तुझ्या प्रमोशनसाठी. याची काही गरज नाही तात्यासाहेब. मी फक्त माझं कर्तव्य केलं. होय होय, कुठल्या बी पदासाठी मंजिरी असं करत नाही. ह्या घरची सून आणि सत्याची बायको म्हणून केलं बघा समजत. सगळ्याच बायकांना जमत नाही हे सगळं.
आपल्याला एका जरा महत्वाच्या मीटिंगसाठी जायचं. अरे कसली मीटिंग? आता मीटिंग करू मी? हे सगळं माझ्या घरात हे सगळं हातात चाललंय. त्या माझ्या मुलीची अवस्था, हा माझा कार्यकर्ता, माझ्या कुटुंबावर काय उडवलंय. मीटिंग करू मी आता? सगळ्या मीटिंग कॅन्सल करा तुम्ही आता. किती महत्वाची माणसं आहेत माझ्यासाठी. माझी जेव्हा कठीण परिस्थिती होती तेव्हा हे माझे सावली झाले होते. आता मला त्यांची सावली व्हायचं आहे. आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना बोलवा, इथं या म्हणा, पहारा द्या इथे. तात्यासाहेब हे बघा, काय गरज नाही त्याची. आणि तुम्ही एवढं टेन्शन नका घेऊ, कारण पोलीस बी आहे तिथे लक्ष द्यायला. पोलीस त्यांचं काम करतील, मी माझ्या पद्धतीने काम करेन. आणि हा तू तुझी माफी मागतोय ना, तो मुकादम चाललायस ना तिकडे, मी येतो तिकडे. अहो नाही तात्यासाहेब, तुम्ही यायची काहीच गरज नाही, ते बी त्या मुकादम सारख्या माणसाकडे. हे बघा तात्यासाहेब, मी ना तुम्हाला माझ्या गुरूंच्या जागे मानतो, आणि मला तुम्हाला तिथं नेऊन माझ्या गुरूंचा अपमान नाही करायचा. गुरु मानतोयस ना मला, मग मी येणार. अरे कसला साताऱ्याचा वाघ? अरे त्या वाघाची पार मांजर करून टाकली मी. मग साताऱ्याचा वाघ म्हणे. अरे माफी मागणार आहे तो माझी, मग जाहीर माफी मागणार आहे तो. माने साहेब, अहो जा घ्या, मसाला दूध आहे या. नाही तुला नाही. अरे हे आपल्याला प्रोटेक्शन आहे ना सध्या. दूध घ्या आणि काही लागलं तर सांगा. हो सांगतो. हा पोलीस प्रोटेक्शन. मग काय मी काय स्वतःच भाड्याचं आणून ठेवलंय काय उगाच. अरे मोठा माणूस झालोय मी आता. कोण आहे तुम्ही? कोण आहे? अरे ठेवा तिकडे. ओ निकम, हा निकम बोला. मुकादम साहेब दिसत नाही तिकडे. काय कुठे गेले? वहिनी साहेब, वहिनी साहेब, वहिनी साहेब. काय झालं माने? काय हवंय का तुम्हाला अजून? मुकादम साहेब कुठे दिसणार आलेत? अहो काही काय बोलताय माने? आता तर इथं फोनवर बोलत होते ना. हो पण ते दिसत नाहीत कुठे. दिसना? तुम्ही बघितलंय ना नीट? हो शोधलं की. थांबा मी एकदा बघून आले. आहो आहो आहो, कुठे गेले? ओ नाहीत की इथं. कार्यक्रमाच्या तयारीसाठी आवरून बाहेर आले होते, इथं फोनवर बोलत होते. कुठं काय झाले? तुम्ही बघितलंय ना नीट? कार्यक्रमाच्या तयारीसाठी ते पाठीमागच्या दरवाज्यातून तर आत गेले नाही. बरं थांबा मी बघते. आहो आहो आहो, तर गेले. इथं पण नाही. आहो आहो आहो. काय रे, आज दाजींची लय हवा होणार आहे बघ. चला जाऊया कार्यक्रमाला. अरे ते सगळं खरंय, पण तुझे दाजे कुठे आहेत? आता तर बाहेर फोनवर बोलत होते की.
नाही आहेत बाहेर, ते आम्ही सगळीकडे शोधलं त्यांना. चल बघूयात. आहो हो माने, साहेबांवर लक्ष ठेवून होता ना, मग गेले कुठं का गायब झाले अचानक? अहो आम्ही लक्ष ठेवून होतो त्यांच्यावरती, पण अचानक गायब झाले. वरती पण शोधून आलो पण पुढे सापडले नाहीत. अनिल, मला ना तर खरंच टेन्शन यायला लागलंय बघ. अरे तू टेन्शन घेऊ नकोस. आपण शोधूया, आपण शोधू. वहिनी साहेब, मी सगळीकडे बघितलंय, गोठ्यात पण नाही येत. अनिल, मला ना तर खरंच भीती वाटायला लागली. त्यांना कुठे किडनॅप तर केलं नसेल ना रे? आणि त्यांच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर काय करायचं आपण? अरे तू रडू नकोस, टेन्शन घेऊ नकोस, बघूया आपण. तू शांत हो आधी. तात्यासाहेब, ह्या मंजिरी सावकाश. हा, काय बी म्हणा, पण सत्य तुमच्यामुळे निवडून आला बरं का. किंवा अपक्ष म्हणून जरी उभा राहिला असला का नाही, तरी जी काही ओळख आहे ती तुमच्यामुळेच आहे बघा. म्हणजे आता समजा सातारा ओळखते, अख्खा महाराष्ट्र ओळखल, पण ती समजा तुमच्यामुळेच. अहो पारखी नजर आहे आमची. आम्ही माणसं एकदम पारखून घेतो. सत्य त्यातलाच आहे. इतका महत्वाचा माणूस आहे, इतकी कामं करतो, लोक आमच्यापेक्षा जास्त त्याच्याकडे जातात, कामं होतात म्हणून. तात्यासाहेब, सत्य अपक्ष म्हणून निवडून आला असला तरी तो तुम्हालाच गुरु म्हणतो. तुम्ही दिलेल्या संधीची जाण आहे त्याला, आणि तुमच्या पावलावर पाऊल ठेवूनच लोकांची सेवा करणार आहेत. आला सत्य. चला येतो मी वाघमारे. सत्य, एक मिनिट. सावकाश मंजिरी. सत्य, डोकं शांत ठेव. हे बघ, तू स्वतःहून माफी मागायला जातोस म्हणल्यावर मुकादम मुद्दाम तुला उकसवायला जाणार, पण तू काहीच बोलायचं नाही. हात तर अजिबात उचलायचा नाही. वाघमारे, हे बघा, तुम्ही काळजी करू नका. अहो मी नाही चिडणार, आणि काय बी झालं तर डोक्यावर बर्फ ठेवून वागेन. तू काय काळजी करू नकोस, मी आहे ना. मी आहे काळजी घ्यायला. होय, मला मी काही करू देणार नाही. तुम्ही आहे म्हणल्यावर तसं बी काही टेन्शन नाही. सत्या, माझ्या लेकरा, कोकरा, वाघरा, तू बाहेर फिरत होता का नाही, पोलिसांनी सोबत घेऊन फिर बर का. कसे आता घरापर्यंत हल्ला होऊ शकते तर तो कुठं बी होऊ शकते. मला लय काळजी वाटते बघ तुझी. तू काळजी नको करू, सगळेजण आहेत माझ्या बरोबर. चला येतो मी. चला. अरे आले आले आले. तर तुम्ही नक्की मुकादमची माफी मागणार आहे का? आणि जर तुम्हाला माफी मागायचीच होती तर त्यांना धमकावलं का? हा तुमचा पब्लिसिटी स्टंट तर नाहीये ना? बलमा, आता मुकादमाची माफी मागायला जायचं फक्त. त्यासाठी एवढे पत्रकार कशाला बोलवलेस आणि डायरेक्ट घरापाशी कशाला आली? अरे मी नाही बोलवलेलं. कशाला ते माहित. मुकादमांवरचे आरोप खोटे आहेत की धमकी? तुमचं हे पेल्यातलं वादळ शांत करण्यात आमदार तात्यासाहेबांचा हात आहे की तुमची बायको कॉन्स्टेबल मंजूचा हात आहे? बोला. हे बघा, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला इथं नाही मिळणार. तुम्ही मुकादमाच्या तिथं जावा, तिथं मिळतील. पण आम्हाला अशी खबर मिळाली आहे की मुकादम गायब आहेत म्हणून. हा, पण मुकादम नक्की आहे तरी कुठं? हे बघा, आपल्याला पक्की खबर लागलेली आहे की मुकादम गायब आहे. काय बोलताय काय तुम्ही? आम्ही तिकडे चाललो त्यांच्या घरी. ते घरीच असतील.
हे बघा तात्यासाहेब, आम्हाला पक्की खबर आहे की मुकादम गायब झालेला आहे. त्याचा अर्थ तुम्ही तुमच्या बायकोच्या सांगण्यावर मुकादमांचं काही बरं वाईट केलं नाही ना? हो, काय बोलताय तुम्ही? तुमची बायको कॉन्स्टेबल आहे, त्याचा तुम्ही फायदा घेताय का? ए, काय बोलास रे तू? काय बोला? काय बोला? मी फायदा उचलतोय. मी फायदा उचलतोय. मी फायदा उचलतोय. सत्या, आओ मंजू वहिनी. काय झालं मंजू वहिनी? हे बघा, सत्या मुकादमाची माफी मागणार आहे आणि त्या कार्यक्रमाला सत्या आणि मुकादमाची माणसं मोठ्या प्रमाणात जमा होतील. तुम्ही अलर्ट राहून कामं करा. डोळ्यात तेल घालून लक्ष द्या तिथे. आलं लक्षात? सर, अहो ते सत्य गुंड आहे, तो कशाला माफी मागते? घुसपुटे. साहेब साहेब साहेब, काय झालं? माझा नवरा. तुम्ही आधी इथे बसा. भारती मॅडम बसवा. बसा इथे. काय झालं ते नक्की सांगा. माझा नवरा. भारती मॅडम पाणी घ्या. पाणी घ्या. पाणी घ्या. पाणी बिणी काही नको मला. माझा नवरा गायब झालाय. हो, प्लीज शोधा त्यांना, प्लीज. काय? तुमचा नवरा म्हणजे सयाजी मुकादम गायब झालेत? हो साहेब, काही करून त्यांना शोधून काढावं. प्लीज शोधा. अहो पण हे झालं कधी आणि तुम्हाला कधी कळालं? हे बघा, तुम्ही शांत व्हा, रडू नका प्लीज. आणि तुम्ही काळजी करू नका, आम्ही त्यांना शोधून काढू ना. माने, निकम, ड्युटी करताना लक्ष कुठं असतं तुमचं? सॉरी. आता काय झालंय? सॉरी बोलून चालणार आहे का? ड्युटी करताना गप्पा मारत असाल तुम्ही. बरं मॅडम, तुमचा कोणावर संशय आहे का? संशय नाही साहेब, माझी खात्री आहे हे सगळं ना त्या सत्या सुर्वेनीच केलं असणार आहे. बघा सर. सत्या, हो तो का करेल असं? तो तर माफी मागणार होता त्यांची. माझ्या नवऱ्याला एकेरी बोलवायचं नाही. हा भारती मॅडम, हे बघा मॅडम, सत्याचा राग अनावर होतोय आम्हाला चांगलंच माहिती, पण तो रागाच्या भरात इतकं काय करेल आम्हाला वाटत नाही. अहो, त्यांनी स्वतः कार्यक्रम आयोजित केला होता तुमच्या नवऱ्याची माफी मागण्याचा. साहेब, ह्या सत्यासारखी राजकारणी लोक आहेत ना, त्यांचे खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे असतात. तो व्हिडिओ नाही बघितला का तुम्ही? त्याच्यामध्ये सत्यानी सरळ सरळ माझ्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. हो, पाहिलाय. अहो, त्यासाठीच तर तो माफी मागणार होता. आणि तो जे काही बोललाय ना, तो भावनेच्या भरामध्ये बोलला. अहो, मी स्वतः त्याला समज दिली आहे.
आणि त्यानंतर त्यांनी निर्णय घेतला तुमच्या नवऱ्याची माफी मागण्याचा. काय बोललास? तुला अक्कल आहे का? सर हे बघा. साहेब बघितलं ना, इथं तुम्ही माझ्याशी त्याची बाजू घेऊन बोलताय आणि तो काय करतोय बघितलं ना. त्या सत्यानीच माझ्या नवऱ्याला किडनॅप केलं असणार आहे. माझ्या नवऱ्याच्या जीवाचं जर बरं वाईट काय झालं ना तर. ठीक आहे, असं जर असेल ना तर सत्या कायद्याच्या हातातून सुटणार नाही. मी शब्द देतो तुम्हाला. काय बोला? काय बोला? मी माझ्या विरोधात. सत्या सोड. सत्या सत्य सोड त्यांना. अरे पत्रकार आहेत ते, सत्य सोड. लोकशाहीवर हल्ला करताय तुम्ही. सोडा त्याला. काय माझं सत्य सोड त्यांना. सत्य सोड. शांत हो. किती वेळा सांगायचं तुला? अरे आता तू पूर्वीचा सत्या नाही राहिलेला, नगरसेवक झालायस. कोण तरी भान ठेव ना. सत्य अरे तू एका समाजाचा आता प्रतिनिधी आहे. या समाजाचा एक जबाबदार नागरिक आहेस. अरे पत्रकार आहेत ते, या लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत ते. जरा तरी डोकं वापर ना. अरे तात्यासाहेबांकडे बघ, किती शांत राहतात ते. राजकारण त्यांच्याकडे शिक. आणि राजकारण असं करायचं असतं, डोक्यात राग घालून नाही. सर्वप्रथम मी सत्याच्या वतीने तुम्हा सगळ्यांचे अतिशय हात जोडून माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. बघ सत्य, राजकारण म्हटलं की या सगळ्या गोष्टी आल्या. चिखलफेक होणार, चिंतोडे उडणार, चिडायला लावतील तुम्हाला. पण आपण गोष्टी संयमानं हाताळायच्या, डोक्यावर बर्फ ठेवून काम करायचं. लक्षात ठेव. बळवंत, हा, सत्याला घेऊन तुम्ही आज जावा. तुम्ही पाहू शकता की नवनिर्वाचित नगरसेवक सत्यजित सुर्वे यांची गुंडागर्दी अजूनही चालू आहे. नव्याने निवडून आलेले नगरसेवक सत्यजित सुर्वे यांनी एका पत्रकारावर आमच्या भ्याड हल्ला केलाय. या घटनेचा मी या ठिकाणी सातारा जिल्हा पत्रकार महासंघाच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. सत्या शांत हो. मंजू बसून घेतो. वाघमारे काय झालं? या तुम्ही बसा इथं. काय झालं वाघमारे? ते बाहेर असताना मंजू वहिनीला दरवाजा लागला. सवेचा त्यांचा बेल्ट घेऊन या पटकन. हा. वाघमारे किती वेळा सांगितलं तुम्हाला काळजी घेत जावा म्हणून. दुखत नाही ना तुम्हाला जास्त? दादा हात दे वाघमारे.
तुला किती वेळा सांगितले, काय गरज होती त्या पत्रकाराची कॉलर पकडायची? वाघमारे, अहो तो पत्रकार किती फालतू प्रश्न विचारत होता बघितलं ना तुम्ही? पत्रकार असल्याचा सरळ सरळ गैरफायदा घेत होता आणि तुमच्यावर आरोप करत होता. तुमच्या सांगण्यावरून मी त्या मुकादमाला गायब केलं असं म्हणत होता ते. मग तुम्हाला बोलल्यावर माझं डोकंच फिरलं बघा. सत्या, तू ना रागाच्या भरात काही बोलतोस आणि स्वतःहून समोरच्याला संधी देतोस तुला अडकवायची. भारती मावशीचा फोन आला होता मला. मुकादमाच्या बायकोनं तो गायब असल्याची तक्रार केली आणि संशय तुझ्यावर असल्याचं सांगितलं. काय? पण माझ्या लेकाचा काय संबंध? त्या मुकादमाला गायब करायचं तर कवाच केलं असतं. माफी मागितली नसती त्याची. पण सत्य तर कालपासून आपल्या बरोबरच आहे ना, मग तो कसा गायब करेल मुकादमला आणि का? हे बघा, शांत व्हा सगळे. आपल्याला या गोष्टीचा लई खोलात जाऊन विचार करावा लागेल. जर मुकादमानं स्वतः मुद्दाम सत्याला अडकवण्यासाठी हा प्लॅन केला असेल तर? पण सत्या, तू शांत राहा, संयम ठेव जरा. पण तो मुकादम पाताळ यंत्री माणूस आहे. तो सत्याला अडकवण्यासाठी कुठल्या थराला जाऊ शकतोय. सत्या, पोलीस तुला अटक तर करणार नाहीत ना? नाही मम्मी साहेब, असं काही नाही होणार. कारण आता फक्त सत्यावर संशय आहे आणि अटकेसाठी पुरावा लागतो. सुनंदे, ए सुनंदे, काय ग मम्मी? ही बघा. बघितलं ना सुनंदे, तुझ्या लेकीनी आणि तुझ्या जावयानी समजा घरादाराची आबरू मातीत मिळवल्या. योग प्रकरण सपत नाही तर दुसरा नाक बाहेर काढून हायच. मम्मी, तू जरा गप्प बसतीस का? अरे तू मला गप्प बसवशील, यातनी कोण गप्प बसवणार? आई, तू या बाईकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. माझ्याकडे नका लक्ष देऊ. आज पातूर माझ्याकडे लक्ष दिलं नाही ना, म्हणून तर ही दिस बघायला लागले ती. एवढं ध्यानात ठेवा. आत्ते, तुला 100 वेळा सांगितल्या नको तिचं तुझं तोंड उघडत जाऊ नकोस. तुला जर पूर्ण माहिती नाही ना तर तुला बोलायचा पण अधिकार नाही. अगं अजून काय माहिती व्हायचं राहिलंय? धडधडीत दिसतंय की इथं टीव्हीत काय चाललंय ती. मम्मी, तू जरा गप्पा बस. आई, तू उगाच काळजी करू नको. मी दीदीला फोन लावते आणि नक्की काय झाले ते बघते. हा, मामी, तुम्ही नका काळजी करू, मी बघतो काय झालंय ते. ह्या आमच्या तर बघितलंच का सुनंदे, किंवा आधीच गुंड होता आणि आता तर तो नगरसेवक झालाय म्हणल्यावर तर त्याची गुंडगिरी अजून वाढणार. तेव्हाच सांगत होती मी, नको लगीन लावून देऊ नको. माझ्या लेकीच्या आयुष्यात कधी सुख येणार आहे का नाही काय माहिती. तिच्या आयुष्यातली संकट संपणार आहेत नाही संपणार. सत्य ती कशाची संकट? किंवा एकाव एक संकट वळून आणतोय की. येस सर, आपण मुकादमांना पूर्ण प्रोटेक्शन दिलं होतं, पण हे सर, रणविजयला आणि भारती मॅडमला बोलव. हो सर. सर, मी एक काम करतो, माझ्या टीम कडून सगळे डिटेल्स घेतो आणि तुम्हाला अपडेट करतो.
येस सर. जय हिंद. सर बोलवलत? हो. मला सांगा, मुकादमांच्या केसमध्ये नक्की काय घडलंय, काय चाललंय सध्या? सर ते सत्या मुकादमाची माफी मागणार होता आणि तिथे आणि सर त्या मुकादमाची बायको पण बोलत होती की हे किडनॅपिंग सत्यानेच केले म्हणून. सर, तुम्हाला पण असं वाटतंय का सत्याची चूक आहे यात? लिसन केअरफुली. रणविजय, भारती मॅडम, हे बघा, सत्याबद्दल, मंजूबद्दल आपल्याला कितीही सॉफ्ट कॉर्नर असला ना तरी कायद्याचं रक्षण करणं हे आपलं काम आहे, आपलं कर्तव्य आहे ते. आणि त्याच्यामुळे या केसमध्ये लवकरात लवकर काहीतरी ऍक्शन घेणं भाग आहे. यस सर. हॅलो दिदे, अगं ती काय बातमी दाखवतात टीव्हीवर? सत्यदाजीने पत्रकारांना धक्काबुक्की केली आहे. काय झालंय नेमकं सांग ना आम्हाला. आमरे, हे बघ, सगळं नीट होईल. मी तुला नंतर सांगते. तू आता फक्त आईला सांभाळ. तिला सांग सगळं नीट होईल म्हणून. अगं दिदे, आता ती पण स्वतःच्या जीवाला घोर लावून घेईल बघ. आमरे, तू समजावून सांग तिला. तिला सांग सत्याला काहीच नाही होणार. माझा विश्वास आहे तुझ्यावर. तू धीर देशील तिला. तुझा आधार आहे म्हणून तर मी ते सगळं सांभाळू शकते ना. हो दिदे, तू इथली अजिबात काळजी करू नको. मी इथलं सगळं सांभाळते. फक्त तुम्ही तुमची काळजी घ्या. हा. आमरे, तू नको काळजी करू. मी आहे तुझ्यासोबत. सत्य, आता पुढं काय करायचं ठरलंय तुझं? कारण हे बघ, धमकीचा व्हिडिओ आणि त्यानंतर मुकादमचं गायब होणं यामध्ये तू अडकणार आहेस. पप्पा, तुम्ही काळजी करू नका. मी काय बी करून त्या मुकादमाला हुडकून काढतो. बलमा, हा, तू एक काम कर, आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना पाठव. त्यांना सांग की मुकादमाच्या सगळ्या अड्ड्यांवर बघा. कुठं ना कुठं लपून बसलाच असेल तो. आणि मला असं वाटतंय की मला फसवण्यासाठी मुद्दाम लपून बसलाय. लगेच आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना फोन करतो आणि शोधायला सांगतो. चला पटापट फोन फिरवा. हॅलो, ऐक, साताऱ्याच्या प्रत्येक चेक नाक्यावरचं CCTV फुटेज चेक कर. आणि मला लगेच कळव.